करार एका लग्नाचा सीझन 2 भाग 34. आता तुम्हाला दीपाचे सर्व राज कळतील. शशांकही आपली घट्ट मिठी करत म्हणतो. मित्रा. रणवीर आता आपली मिठी सोडून दोन्ही हात त्याच्या खांद्यावर ठेवत बोलतो. शशांक गोंधळून आपल्या दोन्ही भुवया जुळवून त्याच्याकडे पाहतो. त्याच्या अशा प्रतिक्रियेमुळे मित्रामध्ये असे आहोजावं चांगलं नाही वाटत. त्यामुळे तुम्ही मला तूच म्हणा. त्याच्या अशा गोंधळलेल्या चेहऱ्याला पाहत रणवीर हसत आपलं वाक्य पूर्ण करतो. ओके, पण एका अटीवर. शशांक हसत. अजूनही तुमची एक अट आहेच का? बोला, आता कसली अट? रणवीर हसून म्हणतो. तूही मला तूच संबोधायचं, तुम्ही नाही. शशांक उत्तरतो. ठीक आहे मित्रा, म्हणत रणवीर त्याला हक करतो. पण कीर्तीचं काय? तुम्हा दोघांचं लग्न झालं आहे ना? शशांक आपल्या मनातील शंका उपस्थित करतो. डोंट वरी मित्रा, आता आपण दोघे एकत्र आलो आहे ना, तर त्या कीर्तीलाही यातून दूर कसं ठेवायचं हे आपण पाहू. पण त्याआधी दीपाजींनी आपलं प्रेम स्वीकारलं पाहिजे, मग सर्व गोष्टी आपोआप घडतील. रणवीरच्या चेहऱ्यावर आता प्रेमाची झलक दिसू लागली होती आणि सोबत काळजीही. मग ठरलं तर आता आपण दोघं मिळून आधी दीपाला आपल्या प्रेमाची कबुली द्यायला लावायची, म्हणजे लावायचीच. शशांक खूप रिलॅक्स फील करत म्हणतो. तसं रणवीरही त्याच्या हो मध्ये हो मिळवतो. दीपाताई, तुला असं रणवीर भाऊजी आणि कीर्तीचं जवळ आसपास असणं खटकत नाही का ग? रात्रीचं सर्वांचे जेवण झाल्यावर केतन व चिऊला त्यांच्या मुलांच्या खोलीत झोपवत असताना राजश्री वहिनी दीपाला विचारते. खरं तर दीपा या विषयाला स्वतःच खूप वेळ झालं स्वतःशीच बोलायला टाळत होती. तिलाही असं कीर्तीचं रणवीरला चिटकलेलं अजिबात आवडत नव्हतं. पण शेवटी ती त्यांची बायको आहे, त्यांच्या मुलाची आई सुद्धा आहे, असा विचार करून ती दुपारपासून शांत होती. नाही राजश्री, मला काहीच वाटत नाही. दीपा आपलं तोंड फिरवत बोलते. शेवटी कीर्ती त्यांची बायको, त्यांची धर्मपत्नी आहे. तिची बाजू घेणं, तिच्या जवळ करणं हा तर त्यांचा हक्क आहे ना. दीपा बोलते खरी, पण नक्की कुणाची ती समजूत काढत होती, राजश्रीची की स्वतःची, ते तिलाच माहिती. एवढं बोलून दीपा जास्त काही न बोलता निघून जाते. मला कळतंय ताई, तू दाखवत नसली तरी मनातून तूही हर्ट झाली आहेस, कारण तू अजूनही रणवीर भाऊजींवर प्रेम करते. तुझ्या डोळ्यांतील भाव लगेच कळतात, तू कितीही ताई लपवलंस तरी. तिला असं जाताना पाहून राजश्री वहिनी मनातल्या मनात म्हणते. तात्या, मी तुमच्या गाडीत बसणार. नाही तात्या, मी बसणार. नेहमीप्रमाणे चिऊ व केतनची गडबड सुरू झाली होती. सकाळी 7 वाजल्यापासूनच. गावाची जत्रा जी होती. सर्वजण आवरून गावात जायला तयार झाले होते. तात्या कधीपासूनचे आवरून बैठक खोलीत त्यांच्या नेहमीच्या खुर्चीत बसले होते आणि आपला पेपर वाचत होते. मुलांनो, तुम्ही दोघं तात्यांच्या गाडीत बसा. तर तेवढं भांडण्यासारखं काय आहे? चहा घेऊन आलेली दीपा त्या दोघांची मारामारी पाहून म्हणते. तात्या, चहा. तात्यांच्या हातात चहाचा कप देत ती बोलते. दीपा, तुमच्या सर्वांचा आवरा लवकर जरा. नैवेद्याचा पहिला मान नेहमी आपला असतो, त्यामुळे लवकर म्हणजे 9च्या आत जायला पाहिजे आपल्याला मंदिरात. तात्याचा चहाचा घोट घेत बोलतात. हो तात्या, राजश्री वहिनींनी सर्व नैवेद्य बनवला आहे. आमचंही सर्व आवरून झालं आहे. बस या दोघांना आंघोळी घालून आवरलं की निघूयात आपणही. दीपा हसत बोलते. अरे वा, आवरलं पण इतक्या लवकर? तात्या हसून बोलतात. आता दीपाताई असल्यावर सर्व वेळेतच होणार की तात्या. हातात एक पिशवी घेऊन मागून आलेली राजश्री बोलते. तात्या, यावेळी मला काहीही करून दिलं नाही ताईनं. अगदी चुरम्यांच्या नैवेद्यापासून घरातल्या नाश्त्या पाणीपर्यंत सर्व ताईंनी केलं आहे. सकाळपासून ताई एकट्याच राबत आहेत. राजश्री वहिनी खोटी तक्रार करत म्हणते. तसं दीपाबद्दल तात्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान येते. कुठेतरी मनात सलत ही होतं की कीर्तीशी लग्न लावून रणवीरच्या पायावर धोंडा तर नाही ना मारला. तात्या, जे काही झालं यात तुमची काहीच चूक नव्हती. दीपाताईनंच आपल्याला सर्व तसं करायला भाग पाडलं. त्या चिठ्ठीद्वारे
तात्यांना असं विचारात पडलेलं पाहून राजश्री त्यांची समजूत काढत बोलतात. अजून हे चिठ्ठीचं गौड बंगाल तसंच आहे. त्यांना अजूनही वाटतंय की दीपाने दिली होती ती. दीपा तोपर्यंत दोन्ही मुलांना घेऊन त्यांचा आवरायला निघून गेली होती. हो धाकल्या सुनबाई, पण का कुणास ठाऊक मला नाही वाटत की ती चिठ्ठी दीपानेच लिहिली असावी. तिचं आत्ताचं वागणं मला गोंधळून टाकते. दीपा आल्यापासून त्यांच्या मनातील चाललेला गोंधळ शेवटी राजश्री समोर तात्या उघड उघड बोलतात. वहिनी, आवरलं की नाही अजून? रणवीर दारातूनच आवाज येतो. तसं हो म्हणतच राजश्री वहिनी त्याच्यासाठी पाणी आणायला किचनमध्ये जातात. पण तात्यांचं अजूनही मन त्याच गोष्टीत अडकून होतं की कीर्तीशी लग्न लावून आपण आपल्या पोराचे नुकसान केले. तात्या चला. आपल्याच विचारात गुंतून गेलेल्या तात्यांना रणवीरने हाक मारली तसं ते भानावर आले. अरे, कीर्ती सुनबाई कुठे आहेत? की यावेळी ती येणार नाही का? सर्वजण बैठकीत जमा झाले होते, एक कीर्ती सोडली तर. त्यामुळे तात्या सर्वांवर नजर टाकत बोलतात. तुम्ही वहिनी व मुले पुढे जा. रणवीरच्या कारणे पूजा सुरू करा. मी या दोघींना घेऊन येतो. कीर्तीचे अजून आवरले नाही. रणवीर राजवीरच्या हातात कारची की देत बोलतो. त्यांची अजून पहाट झाली नसेल ना? थोडं रागातच तात्या बडबडतच बाहेर निघून जातात. शशांक व शशी सुद्धा या सर्वांबरोबर निघून जातात. मागे आता फक्त रणवीर, कीर्ती आणि दीपा राहिले होते. मंदिर घरापासून जरा दूर असतं. घरापासून 5-6 किलोमीटर अंतरावर. त्यामुळे सर्व गाडीने जातात. दीपा किचनमध्ये मागचं राहिलेलं काम आवरत होती तोपर्यंत, कारण आता घरी यायला रात्र होणार होती. जत्रा गावची मोठी असल्याने आणि पहिलाच दिवस असल्याने जेवण गावातल्यांना तात्यांकडून होतं. पहिला मानकरी म्हणून जो मान होता गायकवाड घराण्याला, तिकडे जेवण बनविणार होते. म्हणून तिथे कुणीतरी बाई माणूस असणं गरजेचं होतं, जे नेहमीप्रमाणे राजश्री वहिनी थांबणार होती. घरातल्या गडी माणसांनाही जेवण असणार होतं, त्यामुळे ते तसेच तिकडे मदतीला जाणार होते. कीर्तीला मात्र यात कसलाच इंटरेस्ट नसायचा. ती आली तर यायची सकाळची, नाहीतर डायरेक्ट जत्रा फिरायला आणि रात्री जेवण करायला यायची. रणवीरही तिला जास्त नाही विचारायचा ना तिला यावरून काही बोलायचा. थांबा, मी ठेवतो. साखरेचा डब्बा नेहमीच्या उंच जागी ठेवत असताना धडपड करत ठेवणाऱ्या दीपाला मागून आलेला रणवीर दारातून पाहतो आणि तिच्या जवळ येत बोलतो. ती मागे सरकणार तसं तिचा पाय साडीच्या निरेमध्ये अडकतो आणि ती त्याच्या अंगावर पडते. तोही त्यावेळी बेसावत असल्याने हातातला साखरेचा डब्बा वर उडतो. रणवीर खाली, ती त्याच्यावर आणि हवेत तो उडालेला साखरेचा डब्बाही त्या दोघांच्या अंगावर. त्या डब्याचं झाकण नीट न बसल्याने दोघंही साखरेची जवळजवळ आंघोळ करतात. पण दोघांच्या इथे लक्षात येत नाही, कारण दोघेही आता एका वेगळ्याच विश्वात रममाण झालेले, एकमेकांच्या डोळ्यात पाहत. नजरेचा खेळ सुरू असतो त्या दोघांच्यात. काहीही न बोलता सुद्धा दोघांच्या प्रेमाची देवाणघेवाण सुरू झाली होती, जी फक्त त्या दोघांना समजत होती. रणवीर! त्यांना तसं पाहून रागातच कीर्ती जोरात ओरडते. दीपाला तसं पाहून तिचा तिळपापड झाला होता. तिचा असा आवाज ऐकून दीपा पटकन भानावर येते आणि पटकन बाजूला होत त्याला सॉरी म्हणून आपल्या खोलीत निघूनही जाते. रणवीरही तसाच उठून उभा राहतो, पण त्याच्या डोळ्यात आत्ता राग असतो. एवढ्या मोठ्याने हाक मारायला काय झाले? तो आपले कपडे झटकतच रागाचा फुटकार टाकत बोलतो. हे तुम्ही मला विचारताय? लाज कशी नाही वाटत हो? लग्न झालं असूनही आपल्या बायकोच्या बहिणीवर नजर ठेवायला? ती आता रागातच त्याची कॉलर पकडत बोलते. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.